बाबा मला अभिनयाशिवाय दुसरं काही जमत नाही. मला दुसरं काही येत नाही. हे जर दिलं नाहीस तर माझे वांदे होतील. मला प्लीज ॲक्टिंगचं काम मला मिळत राहू दे. सुरुवात केली होती, बँकेत 2000 रुपये होते. बाबांनी 500 रुपयांनी अकाउंट चालू करून दिलं होतं. आणि आज देवाच्या कृपेने स्वतःची गाडी किंवा घर घेतलंय. फक्त मी बघितलंच नाही तिकडे, मी बघू शकलो नाही. आता तो डायलॉग फेमस झालाय. माझे आहे ते कॉपीराइट्स माझे. तो डायलॉग पुन्हा एकदा माझ्या नावावर लागलाय, जो प्रत्येक गणेशोत्सवात आणि प्रत्येक ठिकाणी आज कुठेही जातो तेव्हा तो वर्गणीचा डायलॉग बोलून दाखवणार. तो वर्गणीचा डायलॉग बोलून. संतोष जुवेकरची एनर्जी असते ती कमाल असते. मग ती बीट इन फिल्म्स, इथे तर सगळंच लाईव्ह आहे. त्यामुळे तुझी जी एनर्जी आहे ही तू कुठून आणतोस याचं सिक्रेट जरा आज आम्हाला शेअर कर तुझ्या फॅन्सना. नाही, मला असं काही नाही आहे कुठून बिटून काय आणत नाही. ते जेव्हा अभिनेता व्हायचं ठरवलं आणि कदाचित ते आईवडिलांकडून आलं असेल किंवा ज्या लोकांबरोबर ज्या मित्रांबरोबर राहतो का म्हणतात ना की आपण उन्हासोबत राहतो, आपल्याला संगत महत्त्वाची आहे. त्यामुळे मी नशीबवान आहे या बाबतीत की मला संगत खूप छान मिळाली आहे पहिल्यापासून. माझे मित्र खूप तेवढे एनर्जेटिक आहेत. ज्यांच्याबरोबर माझी मैत्री आहे ते स्वतः खूप मोठे मोठे कलाकार आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत मी स्वतः अशी समोरून बघितली आहे. त्यामुळे ते कसं काम करतात, आज ते ज्या स्टेजला आहेत ते त्या स्टेजला का आहेत आणि ते कसे मेहनत करतात ते बघून मी शिकलो आहे. त्यामुळे कदाचित तुझे इन्स्पायर करणारे मित्र काही त्यांची नावं खूप जण आहेत. मी अवधूत आहे, त्याच्यानंतर चिन्मय आहे, जितेंद्र जोशी आहे, माझे आत्ता म्हणजे जे माझे मित्र ज्यांना मी ज्यांच्याबरोबर मी काम केलं आहे, विजू माने आहे, कुशल आहे, एव्हरीवन, की इथून सुरू झालेत आणि आज या लेवलला जे काही आहेत वर तर आलेत. पण ते काय एनर्जी वापरून ते कसे आलेत, ते काय करतात ते बघून मी शिकतो की हे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. आणि काहीतरी करण्याची मुळात एनर्जी असणं फार गरजेचं आहे. ती देवाने मला दिली आहे. आणि कुठेतरी ते कामावरचं प्रेम आहे. अर्थात नाही यार, हा बरोबर आहे. यू सेड इट. काम आलं की बस काय सुचतच नाही ना. म्हणजे मला बरेच जण तू ॲक्टर नसतं असं काय, मला माहीत नाही काय असतो. पण ॲक्टर नसतं तर मला माहीत नाही मी काय असतो. कदाचित कुक वगैरे झालं पण मला कुकिंग आवडतं. मला बाकी काही जमतच नाही. मी बऱ्याच वेळेला बोलतो खरं सांगू ना, आपण देवाकडे कधी कधी जातो ना, कुठल्याही देवदर्शनाला, तेव्हा देवा मला यश दे, मला माझं हे काम होऊ दे, ते काम होऊ दे. मी नेहमी देवाला एकच सांगतो, बाबा मला अभिनयाशिवाय दुसरं काही जमत नाही. मला दुसरं काही येत नाही. हे जर दिलं नाहीस तर माझे वांदे होतील. मला प्लीज ॲक्टिंगचं काम मला मिळत राहू दे. कारण दुसरं मला काही नाही जमत. मला लिखाण काय आपल्याला जमत नाही, दिग्दर्शन काही जमत नाही. त्यामुळे ही एकच गोष्ट आहे, ती देत राहा बाबा, घर सांभाळायचं. ॲक्टिंग हे इज एव्हरीथिंग फॉर संतोष जुवेकर. मग हा जेव्हा जो मधला काळ असतो तो मात्र प्रत्येकासाठी कठीण असतो आणि तो प्रत्येकासाठी टळतही नाही. तो जो मधला काळ असतो जेव्हा कामाची वाट बघावी लागते, ते संतोष जुवेकर कसं हँडल करतो? फार मोठं नाही बोलणार, पण हे खरोखर मी इम्प्लिमेंट करतो. रादर हे आधी त्याचं टेन्शन व्हायचं, मला वाटायचं की काय बरं यार, काम नाही. पण एक गोष्ट आहे, जेव्हा आपण काहीच नव्हतो, म्हणजे मी माझ्यासारख्या फॅमिलीतनं किंवा माझ्यासारख्या स्थितीमधून आलेल्या कलाकारांना, त्या मुलांना मुलींना सांगेन की तुम्ही आता ज्या स्टेजला पोचलात या क्षेत्रात, ज्या क्षेत्रात असाल, जेव्हा तुम्ही काहीच नव्हतात तेव्हा तुम्ही इथपर्यंत आलात ना, म्हणजे तुम्ही काहीतरी तुमच्यात आहे, काहीतरी आहे, त्याशिवाय तुम्ही येऊ शकणार नाही. सो तिथपर्यंत आलात. आता मधल्या काळात काम नाही आहे तर ठीक आहे. मला असं वाटतं की आपण म्हणतो की आशावादी राहणं किंवा होप्स, मला वाटतं मग ते आशावादी राहा. कारण तेव्हासुद्धा आशावादी होतात ना, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मिळालं. आता मध्ये गॅप पडला आहे. प्रत्येक परिस्थिती, वाईट वेळ येते ती कायम नसते, चांगली वेळ असते तीसुद्धा कायम नसते. फक्त तुम्ही स्वतःला तयार करा की जी चांगली वेळ येईल ना तुमच्यावर, ती लांबणीवर कशी राहील, ती सतत टिकून कशी राहील, त्याच्याकरता तयार राहा. याच्यासाठी तू स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवतोस? काय नाही, मी खरंच मला मी असं काय, मला नाही माहीत मी काय, पण मी खूप पॉझिटिव्ह आहे एवढं मात्र. आणि सुरुवात केली होती, बँकेत 2000 रुपये होते. बाबांनी 500 रुपयांनी अकाउंट चालू करून दिलं होतं. आणि आज देवाच्या कृपेने स्वतःची गाडी किंवा घर घेतलं आहे. आणि जे काय बँकेत माझी अमाऊंट आहे ते बघता असं वाटतं की आता पुन्हा 2000वर तर येणार नाही, आता पुढेच जाईन. त्यामुळे एवढं मात्र खात्री आहे की आता मागे नाही फिरणार. मध्ये कुठे थोडा वेळ आराम करीन, विसावा घेईन, पण येणार पुढे टप्पा, आपल्याला पुढेच जायचं, मागे यायचं नाही आता. हो, कारण हे फार महत्त्वाचं आहे. आणि कदाचित आपल्या इंडस्ट्रीतल्या कलाकारांना, जेव्हा नव्या कलाकारांना हे तुझं सांगणंही महत्त्वाचं आहे. कारण ते मग कदाचित डिप्रेशन, हे फ्रस्ट्रेशन, या सगळ्या गोष्टीतून जातात. सो कुठेतरी तुम्ही जेव्हा हे सगळं सांगता ना, तेव्हा त्यांच्यासाठी ते उपयोगी ठरू शकतं. आणि अर्थात मधल्या काळात जे काही झालं, बरंच काही झालं छावानंतर, त्याहीविषयी थोडंसं बोलू नक्कीच, की बरंचसं ट्रोलिंग झालं, बऱ्याच लेवलचं ट्रोलिंग झालं. संतोष जुवेकरनी हे कसं हँडल केलं, का आता त्याला काही फरक पडत नाही? काय बघतोस तू, कसं याकडे काय?
ट्रोलिंगबद्दल विचारतेस? त्यानंतर मी काहीच हँडल नाही केलं. मी खरं सांगतो, मी काहीच हँडल, मी बघितलंच नाही तिकडे, मी बघूच शकलो नाही. आता तो डायलॉग फेमस झालाय. माझे ते कॉपीराइट्स हो माझे. हो माहितीये सगळ्यांना. कारण मी खऱ्या अर्थाने आज खरं सांगतो, मी तिकडे बघितलंच नाही, मी बघूच शकलो नाही. आणि मी काही हँडल केलं नाही. जे माझ्यावर प्रेम करतात, जे मला खरोखर ओळखतात आणि ज्यांना मी नेमका कसा आहे, ज्यांना खरोखर माहिती आहे ना, त्या लोकांनी हँडल केलं ते. सो मी त्यांना थँक्स म्हणेन आणि त्यांना आय लव्ह यू म्हणेन की ते सांभाळतात. त्यामुळे देवानी म्हणतात ना की दुश्मन म्हणा किंवा निंदक म्हणा किंवा कौतुक करणारे हे तोच तयार करत असतो आपल्यासाठी. आणि जेव्हा त्याला कळतं की अरे बाबा याचं जर अति होतं, चलो मग तो एक सैन्य पाठवतो कव्हर करायला. सैन्य इथे पण आलं. तो म्हणतात वो भगवान का बंदा आहे. तसं मी खूप पॉझिटिव्ह विचार होतो, मी उसका बंदा हूं. जर संकट त्यांनी दिली आहेत तर त्या संकटातनं बाहेर काढायला पण तोच माणसं पाठवेल. सो मला वाटतं की ज्यांनी मला सांभाळलं त्यांनी मला सांभाळलं. मी काहीच नाही केलं, मी माझं काम करतो. त्यांनी सांगितलं तू तुझं काम कर, आम्ही बघतो. सो तू त्याकडे लक्ष दिलं नाहीस, पण कामावर याचा फरक पडला? दिसतोय, मला तर नाही दिसत. स्टेट अवॉर्ड घेतलंय. दत्तगुरूंची कृपा आहे, सगळ्यांचं प्रेम आहे. आणि घाशीराम कोतवालसारखं नाटक करतोय, एक सिनेमा करतोय, वेबसिरीज करतोय. आय एम हॅप्पी. क्या बात आहे. म्हणजे सध्या एक सिनेमा, एक वेबसिरीज आणि नाटक हे सगळं चालू आहे. नुकताच राज्य पुरस्कार मिळाला, यासाठी खूप अभिनंदन. आणि प्लीज त्याही विषयी शेअर कर आमच्याशी आज. रावरंभा या सिनेमासाठी मला मिळालं. जालिंदर ही भूमिका, निगेटिव्ह रोल होता. आणि खरंच बऱ्याच वेळेला असं वाटतं ना, आपण कुठल्याही गोष्टी, एखादी गोष्ट करताना आपण अपेक्षा ठेवतो आणि मग कधी कधी अशा गोष्टीतून आपल्याला काहीतरी मिळतं ज्याची आपण कधी विचारच केलेला नसतो. मग रावरंभा सिनेमा करताना मी काम केलं. आम्ही लॉकडाऊनमध्ये आम्ही केला होता तो सिनेमा. लॉकडाऊन जेव्हा संपत आलं होतं तेव्हा. आणि अर्थात खरं खोटं नाही बोलणार, पण सगळ्यांनाच पैशाची आर्थिक चणचण, कारण 2-2.5 वर्ष घरात बसून काढली होती. जी काय आपण काय म्हणतात बचत करतो किंवा लॉकडाऊन नंतर चाललेला होता. हां, कारण नशिबाने साथ दिली होती की आज माझ्यासारखे जे काही कलाकार आहेत, ज्यांच्याकडे पैसे होते ते सर्व्हाइव्ह करू शकले. वाईट त्यांचं वाटतं ज्यांनी सुरुवात केली होती किंवा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय केलं असेल. पण शेवटी किती म्हटलं तरी सगळं असं एक असा गाडा असा त्या गॅप नंतर एक सिनेमा करणं महत्त्वाचं होतं. कारण मला घर चालवायचं आहे ऑब्व्हियसली. नुसतं मी चांगला अभिनय, चांगले अवॉर्ड्स मिळून काही होत नाही. सो त्या तो सिनेमा मी घेतला. निगेटिव्ह तर निगेटिव्ह काय असेल ते. आणि अर्थात कथा खूप छान होती. एकतर निगेटिव्ह करताना हा निर्णय घेण्याचं कारण त्याचा हिरो मी विचारलं, म्हणजे हिरो कोण आहे, कारण मार कोणाच्या हातून खातोय हे महत्त्वाचं. विलन कारण कोणीतरी लेच्या बिचा येईल आणि संध्याकाळला मारून जाईल असं नाही होणार ना. पण ओम भूतकर म्हटलं अरे म्हटलं क्या बात आहे, माझा आवडता ऍक्टर आहे, सुंदर कमाल काम करतो. ओम आणि अनुपजी आणि संजय दादाने DOP होते, मोनालिसा आणि ते सगळं. जे पैसे चालेल करतो. आणि मग काही विचार न करता तो सिनेमा, अर्थात विचार करूनच, पण हे असं काहीतरी अवॉर्ड मिळेल, मग असं होईल तसं होईल असा विचार नव्हता. आणि म्हणतात अनपेक्षित दिवाळी पाऊस पाडला आणि आज पहिलं राज्य पुरस्कार माझ्या घरात. पहिल्यांदा बाई आमच्या घरी आले आहेत, त्यामुळे पहिलं आहे, फर्स्ट टाइम. म्हणजे आधी नॉमिनेट हो, अजून पहिल्यांदा पण नॉमिनेट झालो होतो डॉक्टर रखमाबाई राऊत या सिनेमासाठी. पण तेव्हा नॉमिनेशन मिळालं होतं आणि यावेळेला पुरस्कारही मिळाला. सो नॉमिनेशन मिळणंसुद्धा कमी नाही आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा ज्यांनी मला पात्र समजलं या भूमिकेसाठी, या पुरस्कारासाठी, त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि ग्रॅटिट्यूड युनिव्हर्स, थँक्यू. तोही शिवरायांच्या इतिहासात वरचा सिनेमा होता, पण तेव्हा तू निगेटिव्ह भूमिका साकारली होतीस. नंतर अर्थात तू पॉझिटिव्ह भूमिका करायचं तू ठरवलंस. आता यापुढे संतोष पॉझिटिव्हच भूमिका करणारे, निगेटिव्ह करणारे असं काही ठरवलं का? असं काही नाही. असं काही, मी कलाकार आहे. मला जे वाटतं, म्हणजे मला वाटतं की अरे हे छान आहे, हे करूया. किंवा संत्या आज अभिजित मानसे आहे किंवा कोणी उद्या एक दिग्दर्शक असेल, त्याला जर असं वाटलं की संतोष हे तू छान करू शकशील, मला असं वाटतं की तू हे कर. आणि तो दिग्दर्शक, अर्थात एक कलाकार, प्रत्येकजण विचार करतो की कोण आपल्याला सांगतं आहे. सो माझा दिग्दर्शक जास्त महत्त्वाचा आहे, माझा लेखक मला जास्त महत्त्वाचा आहे. जर माझ्या दिग्दर्शकाचा, माझ्या लेखकाचा यावर विश्वास आहे की ती भूमिका मी करू शकतो, तर एक कलाकार म्हणून मला करायला हवी. मग या पुढचे प्रोजेक्ट स्वीकारताना पहिलं काय बघशील, काय असतं? मी अर्थात पहिलं सांगतो, पैसे तर आहेत. हे बघ, खोटं नाही बोलणार आहे. मला चांगली स्क्रिप्ट पाहिजे, बाकी पैसे असं काही नाही. पैसे पाहिजेत, त्याबद्दल वादच नाही. मग ते थोडे असोत किंवा जास्त असोत, पैसे पाहिजेत. अर्थात एक मात्र गोष्ट प्रकर्षाने सतत मॅनिफेस्ट करत असतो की मला ना मस्त छान दिग्दर्शकांसोबत काम करायचं आहे. मग खूप नाव आहेत त्या लिस्ट, दिग्दर्शक खूप नाव आहे. हां, लेखक, दिग्दर्शक, प्रोडक्शन हाऊस. म्हणजे सिनेमा हे आयुष्य समजणारे जी लोक आहेत ना,
त्यांच्यासोबत काम करण्याची एक नशा वेगळी असते. म्हणजे जिथे अरे थोडं बजेट जास्त होतं, अरे नाही वो नाही करते, आपण एक ॲडजस्ट करूया, अरे आय थिंक तो जरा जास्त महाग आहे. ज्यांना सिनेमा मला हे पाहिजे म्हणजे हे पाहिजे, ज्यांना सिनेमा हे आयुष्य वाटतं, त्यांच्यासोबत काम करण्याचं मला संधी देवाने द्यावी एवढी इच्छा. आणि मग त्या बकेट लिस्टवर कोणत्या दिग्दर्शकाची नावं अशी खूप आघाडीवर आहेत? अरे खूप आहेत, हिंदी मराठी सगळेच खूप आहेत. म्हणजे त्यातलं एक लिस्ट आज आपण मॅनिफेस्ट करूनच टाकूया. आज ठाण्यात या ठाकरे स्मारकात आपण आहोत. आज हेही मॅनिफेस्ट करू. मॅनिफेस्ट माझ्यासारखे अनेक कलाकार जे करत असतात. डायरेक्ट ते बघ, इथून डायरेक्ट समोर आभाळ आहे, त्यामुळे डायरेक्ट पोहोचणार. पहिलं तर युनिव्हर्सला पोहोचू. पहिलं तर अभिजित पानसे आहे, त्याच्यासोबत काम करतोय. रेगे केलं मी त्याच्यासोबत आणि आता हे नाटक करतोय. त्याच्यानंतर अर्थात मी लक्ष्मण उतेकर सरांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. ह्याच्या अगोदर मराठीतलं मी सांगतो, महेश मांजरेकर सरांबरोबर मी काम केलं, म्हणजे त्यांनी मला संधी दिली. अवधूत गुप्ते माझा मित्र, तो दिग्दर्शक, म्हणजे त्याचा पहिला सिनेमा दिग्दर्शक म्हणून त्याच्यात मी काम केलं. म्हणजे अवधूत म्हणेन दिग्दर्शक, तो उत्तम म्युझिक डिरेक्टर म्हणजे म्युझिशियन आहे, उत्तम गायक आहे. समित कक्कड आहे, त्याच्या रवी जाधव आहे, ज्याच्यावर अजून मी काम केलं नाही आहे, तो देईल म्हणतो आहे, बघूया. नागराज मंजुळे आहे, ज्याच्यावर मला काम करायचं आहे. मला आशिष भेंडेबरोबर काम करायचं आहे, इच्छा आहे. मला शिवराज वायचळबरोबर काम करायची इच्छा आहे. तो माझा मित्र पण आहे, त्याचा सिनेमाही पाहिला, खूप सुंदर सिनेमा त्यांनी केला आहे. मला राजेश मापुसकर, रोहन मापुसकर, मी त्याचा आता एप्रिल अरे यार या सिनेमात मी पाहिजे होतो यार, याच्याबरोबर काम करायचं आहे. असं जिथे वाटतं ना, त्या प्रत्येक दिग्दर्शकासोबत मला काम करायचं आहे. क्रिस्टोफर नोलन आहेत. आता बॉलिवूडची लिस्ट होऊन जाऊ दे थोडी. अरे तिथे लक्ष्मण सर आहेतच. अनुराग सरांबरोबर मी काम केलंच, संधी मिळाली. येस, देवाशिष मखेच्याबरोबर काम केलं, ती संधी मिळाली. आसमान भारद्वाज म्हणजे विशाल भारद्वाजांचं निर्माते, म्हणजे त्यांच्याबरोबर सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली होती, पण इरफान सरांच्या आजारपणामुळे ती हुकली. राणी करणार होतो इरफान सर, पण त्यांच्याबरोबर संधी मला मिळाली. त्याच्यानंतर विशाल भारद्वाज, फिरोज अब्बास खान, त्यांच्याबरोबर मी सिनेमा केला. ते थिएटरचे किंग आहेत हिंदीच्या, त्यांच्याबरोबर मी सिनेमा केला. आणि त्याच्यानंतर आता पुढे असेल तर प्रदीप सरकार आहेत, नाही प्रदीपची तर पण ती इच्छा आहेच एनिवे. किंवा आर बल्की आहेत, त्याच्यानंतर नीरज पांडे आहेत, त्याच्यानंतर अनुराग तर पुन्हा कायमच आहेत. त्याच्यानंतर खूप नावं आहेत ग, म्हणजे खूप नावं आहेत. मी इम्तियाज अली आहेत, येस, अनुराग बोस, आदित्य कृपलानी आहे, किंवा त्याच्यानंतर बरेच जण आहेत. ही सुद्धा एक संवेदनशीलता तुझी दिसून येते की तू फक्त कमर्शियल करत नाहीस, त्या पलीकडे कुठेतरी तू काही एक्सपेरिमेंटल फिल्म सुद्धा केलेल्या आहेस आणि त्या दिग्दर्शकांबरोबरही काम केलेलं आहे. सो संतोष जुवेकर जेव्हा ती कामं निवडतो तेव्हा तेच काही फक्त कमर्शियल एक्सपेरिमेंट ही याद दरी राहते मध्ये का नसते? नाही, मी उगाच मोठ्या वगैरे भाषेत बोलत नाही. म्हणजे काय, मी पहिले पोट भरून घेतो. आता 2 दिवस नाही जेवलं तरी चालेल, मग बाकी मी आता 2 दिवस उपाशी राहीन, काय प्रॉब्लेम नाही. पैसे मिळाले नाही, जेवण मिळेल तरी चालेल. सगळ्या प्रकारचे. म्हणजे उंटासारखं कसं, उंट एक पाणी पिऊन घेतो, मग 3 महिने तो पाणी पित नाही, 6 महिने पित नाही. तसं मी आधी कुठेतरी कमर्शियल काहीतरी जिथे पैसे मिळते कमवून घ्यायचे आणि आता करूया, तर काय दिले तर ठीक आहे, आपलं आहे व्यवस्थित. पण मला वाटतं प्रत्येकाने करावं, कारण शेवटी जान आहे तो जान आहे, शेवटी घर पण आहे. ते एक छान रील आहे मी बघितली की अरे हम कलाकारों को क्या चाहिए, सिर्फ तालियां चाहिए. क्यों, हम कलाकार नहीं, हमारे घर नहीं होते, हमें खाना नहीं लगता, हमारे घरवाले नहीं है. सो शेवटी माणूस आहे कलाकार असलो तरी, आणि माणूस असल्यामुळे एक सांसारिक जबाबदारी, जरी मी लग्न नसेल केलं तरी आहेत, आईबाबा आहेत, भाऊ आहे, सगळं आहे. त्यामुळे पैसे शेवटी सगळी सोंगा आणता येतात, सगळे रोल मी करू शकतो, पैशाचा रोल नाही करू शकत कोणीच. आता तुझ्या पद्धतीने तो डायलॉग म्हणलास, बच्चन सरांची आठवण आली. आणि आता तूही बच्चन सरांचा खूप मोठा चाहता आहे, सगळेच आहे. काही त्यांच्याबरोबर कधी भेट झाली होती? काही नाही झाली, मी बघितलंय. इच्छा कोणाची नाही आहे का, प्रत्येकाची आहे. जे अमिताभ बच्चन साहेबांचे फॅन आहेत ते प्रत्येकांची इच्छा आहे. त्यामुळे कसं बघितलंय, जर समोरून जाताना किंवा गाडीत बसलेलं बघताना किंवा कुठल्या तरी सेटवर, पण मॅनिफेस्ट केलं आहे, होईल लवकरच. जाता जाता आता अतिशय सुंदर गप्पा झाल्या आहेत. जाता जाता मला या मुलाखतीचा शेवट, माझाही जो फेवरेट सिनेमा आहे त्यांनीच मी करणार आहे, झेंडा. झेंडाची एखादी छान आठवण आज आमच्याशी शेअर कर. झेंडाची
मी तुझ्यासाठी खूप खूप स्पेशल सिनेमा आहे. हो, झेंडा, मोरया सगळेच दोन्ही सिनेमे, एकतारा सुद्धा अवधूतचे. म्हणजे मला बरेच जण विचारतात, रॅपिड येतं ना त्याच्यात, मग ते प्रश्न विचारतात त्या रॅपिडमध्ये की तुझा आवडता सिनेमा, मग तुझा हा की झेंडा की मोरया. म्हटलं वेडी आहेस का, जेव्हा कोणी झेंडा मोरया ऑब्विसली, कारण ते सिनेमे ज्या सिनेमाने मला आयुष्यात एक म्हटलं टर्निंग पॉईंट दिला, एक सुपर्ब काहीतरी. तर झेंडाने ओळख दिली, जसं छोट्या पडद्यावर मला ओळख दिली या गोजीरवाण्या घरात या सिरियलनी, वादळवाट या सिरियलनी मला ओळख दिली, किंवा नाटकात आणि मकरंद राजाध्यक्ष, यदा कदाचित या नाटकाने मला ओळख दिली. तसं सिनेमात मला ओळख दिली ती झेंडा आणि मोरया या सिनेमाने. सो झेंडा फार जवळचा आहे, आणि झेंडा सिनेमा अवधूत गुप्तेचा पहिला दिग्दर्शक म्हणून सिनेमा. पण आज त्यातली एक आठवण मला सांगणार, तू कोणाला सांगितली नाहीस कधी? नाही, सगळ्यांना सांगितलं, पण एक आठवण सांगतो. जेव्हा अवधूत हा सिनेमा लिहिला होता त्यांनी कोणाला सांगत, तो त्याचं कधीच झाल्याशिवाय कोणाला सांगत नाही. तेव्हा त्यांनी एक दिवस आम्हाला सगळे, आमचा एक मित्र V2 नावाचा आमचा एक ग्रुप आहे, तो आज सगळ्या इंडस्ट्रीकांना माहिती आहे, ज्याच्यात मी, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, मिलिंद होळणकर, अभिजित पानसे, मनोज चव्हाण, आम्ही सगळे एकत्र आहोत मित्र, अजित परब वगैरे. तर तेव्हा अवधूतने एक दिवस आमच्या ग्रुपवर टाकलं, किंवा तेव्हा ग्रुप वगैरे असं नाही, पण तेव्हा फोन केला सगळ्यांना की असं एक मी फिल्म लिहिली आहे, तर मी वाचन करायचं मला तुमच्यासोबत, सगळ्यांना ऐकवायची फिल्म, तर आपण भेटूया. आम्ही तिकडे भेटलो, आणि मग त्यांनी एक वाचन केलं सिनेमाचं, आणि सिनेमा ज्याप्रकारे तो आम्हाला नरेशन म्हणतो तसं नरेट करत होता, आणि ज्याबरोबर तो करत होता, तो अजिबात चांगला ॲक्टर नाही आहे, पण तो ज्याप्रकारे करत होता, त्यामुळे मी असं फक्त मी बघत होतो. आणि त्यांनी त्यात तो संत्या म्हणत होता, मग संत्या येतो, मग संत्यानं असं जातोच. तेव्हाच मला कळलं की हा रोल माझा आहे, डन. त्यांनी मान्य केलं होतं की आम्ही संत्यासाठीच लिहिलं आहे, मला तोच दिसतो डोळ्यासमोर अर्थात. तर त्यांनी ते लिहिलं होतं, आणि त्यावेळेला त्यांनी स्क्रिप्ट ऐकवली, आम्ही सगळं ऐकल्यावर काय वाटलं? अरे तेच ना, मी आधी तर तिची कथा, आता सिनेमा सगळ्यांनी पाहिलाच आहे, मी फक्त एकतर मी कन्फर्म आहे यात हे मला माहीत होतं, म्हणजे ते ऐकल्यावरच. आणि मी म्हटलं संत्या मी ना फक्त गुप्तेनी वाचताना, हो पुढे ऐक. आणि मग पूर्ण झाल्यावर म्हटलं, गुप्ते तू खरंच यावर सिनेमा करणार आहेस? हां का, बघ म्हणजे सगळ्यांची हीच रिॲक्शन होती, अभिजितपासून सगळे, खरंच करणार आहेस? हो. तू ऐकवलंयस का तिकडे कथा, परमिशन वगैरे? नाही आता मी ऐकवणार आहे. तर तू एकटाच जा ऐकवायला, आम्ही नाही येत. पण सिनेमा झाला, त्यानंतर सिनेमा जेव्हा झाला त्याचा यायच्या अगोदर एक संजय जाधवांची रिॲक्शन होती, ती मला फार आवडली, मी आयुष्यात विसरू शकत नाही. असा एक प्रोमो कट झाला होता, अवधूतने दाखवला होता, आणि मी अवधूत आय एम सॉरी, पण तेव्हा मी ना संजय दादावर मी ती फिल्म करत होतो एक, तेव्हा मी संजय दादाला सांगितलं, दादा फिल्म भी अवधूत का करो. अरे हाँ क्या, उसका ट्रेलर काटा कैसे, दिखा. आणि ट्रेलर असा जाधवने असं ट्रेलर पाहिला, आता ते इथे शब्द वापरू शकत नाही, पण जाधव ये फिल्म है यार, ये अवधूत कर रहे ना, रेडी हो गया फिल्म यार, अवधूत को बोल यार, संभाल के यार, सच्ची में रिलीज कर रहे हैं. ही जी रिॲक्शन होती ना, आणि मग ते नंतर रिलीज झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या, पण हीच रिॲक्शन अनेकांची होती, सगळ्यांची होती. आणि पण तेवढंच खूप प्रेम मिळालं झेंडाला. अनेक आजही झेंडाची गाणी किंवा झेंडा या सिनेमाबद्दल लोकांना माहिती आहे. आजही मला जेव्हा संत्याभाई हे नाव मला झेंडाने दिलं, किंवा मन्याभाई मला मोरयामुळे मला मिळालं. आज मोरया सिनेमातला वर्गणीचा सीन दरवर्षी गणेशोत्सवाला तो व्हायरल होतो, त्याच्यावर मेम्स होतात, किंवा त्याचं बरंच डबिंग करून एडिट करून काहीतरी करतात. असं खूप बरं वाटतं जेव्हा आपण काहीतरी केलेल्या कामाचं जेव्हा लोक असं रिपिटेशन करतात, किंवा आपले म्हणजे किस्सा सांगतो तुला झेंडामधला, तू आता आठवण काढलीस म्हणून, तेव्हा रिंगा रिंगा रिलीज झाला होता झेंडानंतर. आणि मी रिंगा रिंगा रिलीजच्या प्रमोशनला मी, भरत जाधव, अंकुश चौधरी, हर्षदाताई, संजय जाधव आम्ही फिरत होतो, आणि सुनील भोसले आमचा प्रोडक्शन. तर आम्ही सगळीकडे पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सातारा, सांगली. तर सांगलीमधल्या एका थिएटरमध्ये आम्ही गेलो, तेव्हा रिंगा रिंगा असा सुरू झाला होता, आणि मग इंटरव्हलला आम्ही सगळे आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर ना अंकुश, कुठे झालं होतं हे? सांगलीमध्ये, सांगली या एक थिएटरमध्ये, आणि पब्लिक फुल होतं, रिंगा रिंगा बघत होतं. आणि मग इंटरव्हलला आम्ही एंटर केलं, अंकुश चौधरीचं झालं, म्हणजे झालं, मग हे मध्ये मी आलो, मग भरत जाधवची एंट्री झाली, सोनाली कुलकर्णी वगैरे. आणि सगळे बोलताना ना, ए संत्याबाई, ए बारीक डोळे, ए चिकन चिल्ली केली महाराष्ट्र में चिकन चिल्ली करणं आवडता भाई, असे माझे डायलॉगवरून लोक बोलत होते. मला भरत जाधवनींना अशी मिठी मारली, आणि मला भरत बोलला होता, संत्या हे सक्सेस आहे,
जेव्हा लोक तुझे डायलॉग रिपीट करतात ना, हे सक्सेस आहे. मला तेव्हा ह्या गोष्ट माहीत नव्हती, पण एक आनंद मिळत होता जेव्हा मोर्या मधला वर्गणीचा सीन, म्हणजे हे एक गोष्ट, ही आठवण की भरतने तेव्हा मला सांगितलं की संत्या तुझी डायलॉग बोलत आहेत लोक, म्हणजे हे सक्सेस आहे तुझ्या सिनेमाचं, तुझ्या कामाचं, तुझ्या प्रयत्नांचं सक्सेस आहे. आणि जेव्हा मी प्रमोशनला मी आणि अवधूत चाललो होतो पुण्याला, तेव्हा वाशीला एक कार्यक्रम होता आणि मोर्या रिलीज व्हायचा होता. तर अवधूत तिकडे जाणार होता, फक्त मी बरोबर होता. अवधूत म्हणाला चल तू पण. तर मी म्हटलं अवधूत यार मी इन्व्हाइट नाही आहे, तर कसं, तुला चल ना आपल्या सिनेमाचं प्रमोशन होईल. म्हटलं चल जाऊया. आणि मग तिकडे गेलो, मग त्याने अरे वा आम्हाला एक डबल बोनस, संतोष जुवेकर पण आले आहेत वगैरे झालं. आणि अवधूत म्हणाला आपल्या सिनेमाचा डायलॉग पाठ आहे का तुला? म्हटलं कुठला, मोर्याचा, वर्गणीचा? हो. बोल बोल बोल. ते प्रमोशन ऑब्व्हियसली. आणि मी खरंच सांगतो, मी आता काही लाल गंधर्व वगैरे करत नाही आहे, खरंच सांगतो. पण तो जो डायलॉग मी बोललो तेव्हा परफॉर्म केला, तेव्हा ते कुठल्या तरी कॉलेजचं फंक्शन होतं ते, आणि मी स्टँडिंग ओशन झालं. मी डायलॉग बोलून मागे वळलो होतो ना, अवधूतनी मला वाटलं तुझ्यासाठी आहे, उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. म्हटलं यार. आणि अर्थात ही जादू सगळी त्या लेखणीत आहे. सचिन दरेकरांनी हा जो काही सीन माझ्या पदरात टाकला आहे, अवधूत गुप्तेने हा सिनेमा माझ्या पदरात टाकला आहे, आणि ते करण्याचं संधी मला मिळाली. सो तो डायलॉग पुन्हा एकदा माझ्या नावावर लागला आहे, जो प्रत्येक गणेशोत्सवात आणि प्रत्येक ठिकाणी आज कुठेही जातो तेव्हा तो वर्गणीचा डायलॉग बोलून दाखव ना. तो वर्गणीचा डायलॉग बोलून ओके रिहर्सल थांबेला आवाज नाही. सगळ्यांना माहितीच आहे, कारण त्या घोरपडे वहिनींकडे माझे सगळे मित्र जातात आणि वर्गणी मागतात, आणि त्या म्हणतात कसली वर्गणी, कसले आले उपटसुंब, काम नाही धंदे, कसली वर्गणी, आमचे काय करता आमच्या पैशाची, दारवाच पिता ना, नटव्या नाचवता ब्ला ब्ला ब्ला. आणि ते खूप बिचारे. आणि मग ते त्याच्या मित्राला, तो मोरक्या आहे चाळीतला मन्या, त्याला फोन करतात. आणि हे सगळं मी संतोष जुवेकर म्हणून अनुभवलं आहे, कारण मी चाळीतनं आलो आहे, वर्गणी आम्हीही मागितली आहे प्रत्येक उत्सवाला. आणि अशा घोरपडे किंवा मोहिते काकू काका आमच्या आयुष्यात आलेले आहेत, प्रत्येकाला ज्यांनी वर्गणी मागितली आहे. त्यामुळे त्यावेळेला रिअल लाईफमध्ये बोलू शकलो नव्हतो. सो एक देवाने फार उपकार केले की कलाकार झालो आणि ॲक्टर म्हणून रिअल लाईफमध्ये करतात. तर तो राग तिकडे काढण्याची संधी मिळाली की तो येतो म्हणे. आणि मग तो त्या वहिनींना बोलतो, काय बोललात तुम्ही पोरांना? उपटसुंभ. आणि रोज सकाळी 6 वाजता कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता घरी न जाता मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात, सकाळी 6 वाजता उठून पुन्हा कामावर जातात. उपटसुंभ आहे ती. आणि तुम्ही तुमच्या मुलाची जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नाही येताना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवत नसाल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो. तुमचा बाप तुम्हाला सासरी सोडताना रडणार असेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. उपटसुंभ आहे ती. सर 50 रुपये वर्गणी देता आणि बोलतो दारू कॉटनचं फॅक्टरी माहिती आहेत का? 50 रुपये फेकणं लागली माझ्या गणपतीला तुमच्या वर्गणीची. वा वा, खूप कमाल आहे हे सगळं. आणि खरंच ही जी एनर्जी आता तू आम्हाला दिलेली आहेस ती फार अफाट आहे. ही एनर्जी जिथून येते त्यांना थँक्यू. क्या बात आहे. खूप खूप भरभरून शुभेच्छा. आणि सध्या घाशीराम कोतवाल जोरदार होऊ दे. आणि कंप्लीट फोकस तिकडे आता. सध्या घाशीराम कोतवाल या नाटकासाठी भरभरून शुभेच्छा. आणि हे वर्ष तुझं आहेच, आणखी सुपरहिट होऊ दे यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. तो शाहरुख खानचा एक सिनेमा आला तो बघ, नवाजुद्दीन सिद्दीकीचा आणि शाहरुख खानचा, ए प्लीज नॉट लाल गंधर्व, पण मला तो आवडतो डायलॉग. रईस नावाचा सिनेमा आला होता, तेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी एका सीनमध्ये शाहरुख खानला बोलतो, भाई अभी तेरा टाइम चल रहा है. तेव्हा शाहरुख म्हणतो, हम लोगों का वक्त नहीं चलता, हमारा जमाना चलता है. येस, शेरों का जमाना होता. असा तो सॉलिड डायलॉग आहे. शेरों का वक्त नहीं होता, शेरों का जमाना होता है. क्या बात आहे. सो अशी माझी एकट्याची नाही, अनेक कलाकारांची जे जे ज्या क्षेत्रात प्रयत्न करत आहेत, स्ट्रगल करत आहेत, त्या सगळ्यांना सांगतो हेच इन्स्टिंक्ट ठेवा, हीच एनर्जी ठेवा आणि हेच स्वतःच्या बाबतीत विचार करा, तर ते घडेल. क्या बात आहे. कीप रॉकिंग संत्या. थँक्यू. थँक्यू सो मच. सुपर.